भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच असून मसुबावाडी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात 2 चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भिगवण पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. मिळालेल्या अधिक माहितीनुसार संबंधित महिला दुचाकीवरून प्रवास करत असताना वेताळाचा माळा परिसराखालील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर डल्ला मारलाय. क्षणार्धात ही घटना घडल्याने महिलेला काही समजण्याआधीच आरोपी पसार झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. विशेष म्हणजे भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे हे मसुबावाडी येथे गाव भेट दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या नियोजन भेटीच्या अवघ्या तासाभरापूर्वीच ही घटना घडल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले. यापूर्वीही कुंभारगाव, निरगुडे, अकोले आणि मसुबावाडी परिसरात घरफोडीच्या अनेक घटना घडल्या, मात्र त्या चोरीच्या अद्यापही उलगडा झालेला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे. अशा परिस्थितीत भर रस्त्यात मंगळसूत्र चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. दरम्यान या सर्व गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भिगवण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, गाव मसुबाची वाडी. मी माहेरी गेली होती उंडवडीला. तिथून येताना तिथं माळाच्या खाली गावामध्ये 2 गाडीवरती होती. त्यांनी एकदम आमचा पाठलाग केला. आले अशी एकदम जोरात स्पीडने अंगावर आले असं गळ्यातून ओढ घेतली. तोपर्यंत जोरात ते पटकन घेतले की निघून गेले पण ते काही सापडले नाही. पाठीमागे गेले तरी ते पाठलाग केला तरी ते काही थांबलेच नाही. इतक्या जोरात स्पीडने होते की ते आम्हाला आवडतच आले नाही. तर जोराचा वेगच त्यांचा तसा होता. एकदम आले अशी अंगावर येऊन त्यांनी ओढ घेतली. स्पीडनेच होते जास्त, ते कसे थांबत नाही. गाडी लटपटली. आम्ही एका गाडीवर 3 जण होतो. पाठीमाग होते मी. जोरात येऊन त्यांनी स्पीड घेतले की गळ्यातून ओढ घेतली की ती ओढून नेले. ते थांबलेच नाही. तर त्यांची म्हणजे नियमानुसार 2 वर्षांनी बदली होतो. त्यांच्या जागी सोमनाथ शेंडगे साहेबांची नियुक्ती झालेली आहे. तर त्यांची नियुक्ती झाल्यापासून मला वाटते पहिलाच आपला गाव भेटचा दौरा. आपल्या भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत 14 गाव आहेत. त्या 14 गावांपैकी पहिलेच आपलं मसुबाची वाडी गाव त्यांनी आज गाव भेटीसाठी निवडलं. तर त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच त्याचबरोबर आजच आत्ता आपल्याकडे एक घटना घडली चेन स्नॅचिंगची, म्हणजे गळ्यातलं ओढण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्र झालो आज बऱ्यापैकी संख्येने. नाही तर काय होतं, चांगला कुठली एखादी घटना असेल की लोकांना बोलवावं लागतं, तुम्ही या चांगल्या कामासाठी एखादी. तर आता कशी घटना घडली त्याच्यामुळे आपण सगळेजण आल्यात. तर आपण इथून पुढं म्हणजे याच्यापूर्वी पण 2-3 घटना घडलेल्या आहेत, रात्रीच्या घडल्यात, तरी सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्या गावात आज प्रथमच शेंडगे साहेब आलेत. तर त्यांचं आपल्या गावच्या वतीने तर काकांनी साहेबांचा श्रीफूल देऊन सन्मान करा अशी मी त्यांना विनंती करतो. मागील आठवड्यापूर्वी चार्ज आपल्या भिगवण पोलीस स्टेशनचा घेतला. यापूर्वी माझी नोकरी पुणे शहरला हडपसर, कोंडवा किंवा क्राईम ब्रँच इतर ठिकाणी झालेली. माझी पहिल्यांदाच पोस्टिंग आहे पुणे ग्रामीणला. मला हा भाग नवीन नाही. मी इथूनच 50 किलोमीटर गावातील रहिवासी असल्यामुळे मला या गावाच्या आसपासचं बरंच नॉलेज आहे. या गावाची जबाबदारी जेवढी माझ्यावरती आहे तेवढी तुमच्यावरती, प्रत्येक व्यक्तीवरती जबाबदारी आहे. मला सांगायचं एवढंच की बाबा, आम्ही तुमचं संरक्षण करण्यासाठी 100% आहे. आम्हाला तुमच्याच गावातील पोलीस पाटलाची साथ मिळते आणि मी पुढे मिळणार आहे. तसं प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी राहील की आपलं गाव सुरक्षित कसं राहिलं जाईल. त्या गावामध्ये मला वीर नारायण सांगितले, असे कुठले कम्युनिटीची दंगल किंवा बाकीचे असे पडसाद कधीच उठलेले नाहीत. ते गाव बऱ्यापैकी एज्युकेटेड आणि शेतकरी फॅमिलीतले असल्यामुळं प्रत्येकजण आपापल्या व्यवसाय असेल, कामधंद्याशी निगडीत आहे. आज ज्यावेळी माझ्याकडे संदीप आले त्यावेळी अशी चर्चा झाल्यानंतर मी पहिलं गाव निवडलं की ग्राम भेटीचं पहिलं गाव आपल्याला मसुबावाडी घ्यायचं. परंतु आम्ही योगायोगाने असा प्रकार वाईट जो घडून आहे तो घडला की आम्ही येत असतानाच तो प्रकार घडला आणि मला फोन आला की बाबा चेन स्नॅचिंग सारखा प्रकार घडलेला. मला
आमच्याकडे दुसरी गाडी होती ती ही गाडी पाठवून आम्ही त्या अकोला पॉईंटवर पाठवली. तिथून ते गेले वाईच्या सापडले नाही, ते आपलं बॅड लक आहे. इथून पुढे काळजी आम्ही 100% घेणार. आमची एडीएम गाडी या ठिकाणी फिरते नाईटला, त्यावेळी पेट्रोलिंग असेल, सकाळपासून जे पहाटेपर्यंत जे पेट्रोलिंग असेल ते पेट्रोलिंग योग्य प्रकारे केली जाईल. आता 10 दिवसापूर्वी काहीतरी कोणाच्या घरी नादवडेच्या घरी चोरी झाली. त्यावेळी बी मी त्या स्पॉटला आल्यानंतर पाहिलं, शेवटपर्यंत एक्झिट पॉइंट पर्यंत गेलो. ते पाठीमागून शेतातून आलेले होते किंवा काय. ठीक आहे, हे जबाबदारी आमची मान्य करतो आम्ही. पण काय होतं ह्याच्यामध्ये बेसिकली प्रत्येकाच्या घरामध्ये 1-2 तोळं 3 तोळं सोनं असतंच, आणि स्त्रियांचं काय भावनिकता त्यामध्ये गुंतलेली असते. आणि आपण बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की बाबा काय गरज आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची, काय गरज नाही. आजकाल पाहिलं तर 10-20 हजारांवर सीसीटीव्ही कॅमेरे घरामध्ये बसलेले आढळतात. आपल्या मोबाईलवर त्याच्यामध्ये बॅकअप असतो, कुठं गेलं तरी तुम्ही पाहू शकता. माझं प्रत्येक व्यक्तीला सजेशन आहे, ज्याला लावू शकण्याची कॅपॅसिटी नाही त्यांना नका लावू. परंतु ज्याला वाटतं की आपण 10-20 हजार रुपये कुठं फिरायला गेलो तरी आपण खर्च करतो. कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे असते. ते सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या दर्शनी भागावरती, दर्शनी म्हणजे घराच्या दर्शनी भागावरती कसा कॅप्चर होईल रस्ता किंवा आपला दरवाजा कसा कॅप्चर होईल त्या पद्धतीने 2-3 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न सगळ्यांना नाही पण एक ठराविक ठिकाणी लावले तरी बेस्ट होऊन जाईल, जेणेकरून चोरीचा प्रकार आहे. आता त्या नांदगुडे ना, नांदगुडेच्या घरात जरी चोरी झाली तरी सीसीटीव्ही कॅमेरे हा नव्हते. गेला माल 44 लाखाचा. सीसीटीव्ही कॅमेरे भारीतल्या भारी क्वालिटीचे 30 लाखाचे, 30,000. तर चारी बाजूने जर ते सीसीटीव्ही कॅमेरे लावले, त्याचे चेहरे जरी क्लिक झाले तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. मी पुणे शहरला क्राईम ब्रँचला जवळजवळ 6 ते 7 वर्ष काम केलेलं. हडपसरला संक्रांतीला जर चेन स्नॅचिंग झाली, संक्रांतीला बाया सोनं घालतात, हडपसरला चेन स्नॅचिंग झाली, आम्ही नाशिक पर्यंत फक्त सीसीटीव्ही फुटेज वरती आम्ही पाठलाग करत जवळजवळ त्या दिवशी 6 चेन स्नॅचिंग झालेले होते. कोंड्यापासून सुरुवात झाली ती शेवळवाडीपर्यंत सोलापूरवर. तर असे जवळजवळ 550 कॅमेरे सीसीटीव्ही फुटेजचे आम्ही चेक करून 2 व्यक्ती पारधी समाजाचे होते, नाशिक पर्यंत जाऊन ते ओपन केले. जवळजवळ 6, त्याचं मूल्य काही नसतं की एवढं सोनं म्हणजे, परंतु स्त्रीला मी पहिलेच सांगितलं की भावनिकता जुडलेली असते, इमोशनल. माहेरून आणलेलं असतं किंवा नवऱ्यानं दागदागिना करलेला असतो किंवा कष्टानं पैसे साचून ते केलेलं असतं, त्यामुळे वाईट वाटतं. पण हे पकडलं कधी जातं ज्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा बाकीच्या काय गोष्टी इन्फॉर्मेशन त्याच्यावरतीच असतं. आम्ही काय असं कुठं तिस्मार खान नाही गेलो आणि आणलं असं होत नाही. जे सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इन्फॉर्मेशनवरती आम्ही त्यांना आणू शकतो. माझं प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की जेणेकरून तुम्ही लोक एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, पुणे.